चला इथे समोर कोणी थांबू नका. ज्यांना समोर थांबायचंय 500ची पावती करा नाही का, मग बिंदास थांबा. माग मान्यवर आहेत. चला ओंकार तुम्ही सगळे या स्टेजवर, इथं खांब आहे ना, खांबाच्या पलीकडे काय थांबायचं थांबा. हे बारक्यांनो जा रे पलीकडे, कोणी समोर थांबू नका. सामना सुरू होतोय तन्मय 11 आणि त्यांच्या विरुद्ध इंदिरानगर क्रिकेट क्लब या दोन संघादरम्यान. एका बाजूनं स्थानिक संघ, एका बाजूनं मात्र आपण पाहतोय सलामी जोडी मैदानावरती उतरले. दादा गायकवाड आणि आकाश काळे नामांकित असणारे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. अनेक मान्यवर आहेत. गोलंदाजी मार्कवरती पाहूया षटक क्रमांक पहिलं कोण घेऊन येतोय. सन्मान्य हरिदादा राठोड यांच्या ठिकाणी आगमन होते. हार्दिक स्वागत आहे. हरिदादांनी भरवलेली स्पर्धा आजही आठवते. हापीची स्पर्धा. इंदिरानगर क्रिकेट क्लबच्या कुठल्या फलंदाजाने जो षटकार मारला ना 200 रुपयांचं बक्षीस आहे. मच्छिंद्र दादांकडून त्या ठिकाणी बक्षीस असणार आहे. गोलंदाज विकास गोलंदाजी मार्कवरती. मामा त्या ठिकाणी लॉंग ऑनला आहे. मामा हे टोपण नाव आहे, हरकत नाही. बारक्या मैदानावरती आलाय, सुंदर कपडे घातलेले आहेत. समोर कोणी थांबू नका विनंती आहे. स्कोरर कॉमेंटेटरच्या आणि मान्यवरांच्या 4 षटकांचा सामना. सामन्याला सुरुवात. सामना क्रमांक 4. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चौथा सामना बरोबर आहे. पहिला चेंडू मिस टाइम फटका. दादा गायकवाडचा झेल. माऊली चेंडू खाली आलाय आणि दादा गायकवाडला परतावं लागेल तंबूच्या आसराला. पहिला धक्का. काळामध्ये एम्पायर जिमचे सर्वा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या देवाण ट्रॉफीसाठी मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज लाभल्या. ऋषीदादा पासलकर एक जबरदस्त शरीर सौष्ठवपटू यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक स्वागत आहे. तर मैदानावरती जो फलंदाज उतरतोय ना, मला नाही वाटत वेगळी ओळख करून द्यावी लागेल. मिस्टर नॉट आउट या उपाधीनं ज्याला संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट आणि महाराष्ट्र क्रिकेट भारतीय क्रिकेटमध्ये संबोधलं जातं, पप्पू रामगुडे मैदानाचा ताबा घेत आहेत. पाहूया आजही नाबाद राहणार का. सर्वात जास्त वेळा उभा राहून मॅच फिनिश करणारा खेळाडू म्हणून त्याला ओळखलं जातं. वयाची 40 कधीच ओलांडली, 45च्या दिशेने वाटचाल सुरू आहे. परंतु आजही जो दमखम आहे, आपण बावधनच्या मैदानावरती पाहिलं, काल आपण खडकीच्या रेंज हिलच्या मैदानावरती पाहिलं. कृष्णा सातपुते आणि पप्पू रामगुडे 4 षटकार पप्पू रामगुडेच्या बॅटमधून आले आणि 40+ सामना पिंपरी चिंचवड संघाविरुद्ध खेळत असताना पप्पू रामगुडेनं भेदक फलंदाजी केली. आज मात्र इंदिरानगर संघाकडनं ते मैदानावरती आहेत. सन्मान्य पप्पू शेठ पासलकर यांच्या ठिकाणी आगमन होते. हार्दिक स्वागत आहे. इंदिरानगर संघ स्थानिक आहे. यजमान विरुद्ध मेहमान लढत सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि बुवा मी नेहमी सांगत असतो, बाहेर जगात कुठेही हारा, घरच्या मैदानावरती हारणं फार दुःखदायक असतं. त्यामुळे इथे इंदिरानगर संघ किती सुंदर कामगिरी करेल. माणसाचंही तसंच आहे. बाहेर कुणीही शिव्या घाला, घरी जरा जरी कोणी टोचून बोललं ती कसतरी होतं. तीच गंमत मैदानावरती आहे. राठोड साहेब जाऊया मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे. पप्पू रामगुडे फार मोठं नाव आहे भारतीय क्रिकेटमधलं. या खेळाडूच्या नावावरती अनेक विक्रम आहेत. पटपट खेळा धनाभाऊ, विनंती आहे. चौथा सामना सुरू आहे. यानंतर अजून आपल्याला 8 सामने खेळवायचे. मी जे सिनियर खेळाडू आहेत त्यांचीच नावं घेत राहणार, कारण आपल्याला मॅच पळवत राहायचे. मैदान जर बंद पडलं त्या पुढच्या 8 मॅच पूर्ण होणारच नाहीत. पुढचा चेंडू विकासचा. खोलवा टप्प्यात चेंडू खोदून काढलाय पप्पू रामगुडेनं. पहिल्या चेंडूवरती पप्पू रामगुडेच्या त्या ठिकाणी तंत्राची परीक्षा विकासनं पाहिली. उंचापुरात तगडा फुल फिटनेसमध्ये असणारा विकास मैदानाच्या आतमध्ये पाहूया. इथे नक्कीच विकेटचा विकास करतोय का. पहिल्या चेंडूवरती दादा गायकवाड सारखा बलाढ्य फलंदाज त्याने मागे परतवून लावला. आशिष दादा सूर्यवंशी यांचं आगमन होते. हार्दिक स्वागत आहे. बुवांना सारी बिबीवाडी तोंडपाठ आहे, त्यामुळे प्रत्येकाचं नाव घेतलं जाईल. परत एकदा हा चेंडू लेफ्टमच्या बराचसा बाहेर. अक्षय निर्मल सरांचा इशारा, व्हाईट बॉल. धनंजय दादा बांद्रे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सुंदर काम करतात. वारजे गावचे असणारे आपले क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व आज तन्मय 11च्या नावानं नक्कीच ते मैदानावरती उतरलेत. शॉट आपण पाहतोय स्लिपमध्ये प्रशांत कदम आहे, जो फर्ग्युसन कॉलेजचा अतिशय जबरदस्त बिग हिटर फलंदाज म्हणून आपण त्याला ओळखतो. असे अनेक नामांकित खेळाडूंना त्यांनी आपल्या टीममध्ये घेतलंय आणि सुंदर खेळ करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतायत. व्हाईट बॉल आला होता. पाहूया परत एकदा विकास. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू. हा चेंडू परत एकदा मला वाटतं व्हाईट बॉल, कारण चेंडू त्या ठिकाणी डोक्याच्या वरनं सरळ मागे निघून गेला.
आपण जुन्या काळापासून आपल्याला बुवा सवय ऐकायची, हा विषय माझ्या डोक्यावरनं गेला. क्रिकेटमध्ये चेंडू डोक्यावरनं गेला ना तो वाईट होतो. विषय डोक्यावरनं गेला की माणूस वाईट होतो, परंतु चेंडू डोक्यावरनं गेल्यावर तो चेंडू वाईट होतो. ड आणि टचा फरक आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा मनीष पाटील सरांचं सुंदर समालोचन आपण ऐकलं. सध्या अतिशय मागणी असणारे समालोचक म्हणून आपण त्यांना ओळखतो. विकासचा चेंडू भन्नाट वेगानं पप्पू रामगुडे, मला वाटतं चेंडूचा अंदाज येईपर्यंत चेंडू झपकन मागे निघून गेला होता. थोड्या वेळापूर्वी गेम चेंजरचे सर्वे सर्वा अतिशय त्या ठिकाणी कठीण परिस्थितीतनं गेम चेंजर्स नावाचा एक ब्रँड तयार करणारे आमचे परम मित्र किसनराव मरगळे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक स्वागत आहे. हर्षल सांगळे मयूर स्पोर्ट्स दालनाचे सर्वे सर्वा सकाळची मॅच जिंकलेले. हा चेंडू परत अंगावरती आला. पप्पू रामगुडेला फार दूरवरती तो मारता आला नाही. मिस टाइम फटका होता. दूरवरनं फिल्डर चेंडूच्या मागे आला. एक धाव पळून पूर्ण केली गेली. पहा 40+ वाघ कसा धावतोय. 2 धावा पूर्ण केल्या तिथे 25च्या खेळाडूच्या हातात चेंडू येईपर्यंत. हेच पप्पू रामगुडेच्या खेळाचं वैशिष्ट्य आहे. पप्पू रामगुडेला मी 22 वर्षापूर्वी पहिल्यांदा खेळताना पाहिला होता. आज 22 वर्षानंतर 1 ग्रॅम सुद्धा वजन इकडे तिकडे नाही. आमचं जेवलं की किलोभर वाढतंय अशी परिस्थिती आहे. पप्पू रामगुडे 22 वर्षात इकडे तिकडे नाही आणि ते टिकून ठेवलंय म्हणून खेळ टिकून आहे. चेंडू झाले ते 2 चेंडू राहिलेत. 2 चेंडू राहिलेत. ऑफिशियली पंचांनी विचारलेलं आहे. परत एकदा हा चेंडू डायवेटीच्या बराचसा बाहेर. व्हाईट बॉल. अक्षय सरांनी चेंडू विचारले, बाहेरनं सांगितले, परंतु इथून पुढे अक्षय सरांना आयुष्याचं गणित आणि घडामोडी चांगल्या प्रकारे मोजावे लागतील, कारण आता विवाह बंधनात अडकलेत. आता घरचा हिशोब चुकता कामा नाही. इथे एक वेळेस बॉलचा चुकला विचारता येतो, घरचा चुकला की शिव्या खाव्या लागतं. हे गणित आहे. काल परवाच मला वाटतं 10-15 दिवस झाले नवीन त्या ठिकाणी आयुष्यामध्ये सुरुवात करतायत. गोलंदाजी मार्कवरती विकास. शॉर्ट पिच चेंडू होता. ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न पप्पू रामगुडे यांचा. पाहूया डिक्लेरेशन झोनमध्ये अक्षय निर्मल सर इशारा करतायत. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय 6 धावा. इंदिरानगर संघ खेळाडूंच्या चेहऱ्यावरती भयान शांतता आहे. एक चांगल्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जो आपण पाहतोय. भाज्या काहीतरी खायला घेऊन आलाय. भाज्या म्हणजे बिबीवाडी मैदानावरचा. नाही तर प्रेक्षक म्हणतील नक्की नक्की कोण आहे. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज सज्ज आहे. पप्पू रामगुडे चेंडू खोदून काढला लॉंग ऑनला. पाहूया याचबरोबर पप्पू रामगुडे झेलबाज. सुरेख झेल टिपला गेलाय त्या ठिकाणी. दूरवरती नजर टाकली तर शिवसन्मान ट्रॉफीचे सर्वे सर्वा आमचे परम मित्र तसेच आमच्या SP कॉलेज मैदानाचं खरं तर एक फार मोठं वैभव असणारे श्रीधर करडे अर्थात सगळ्यांचे लाडके श्री करडे सुद्धा मैदानावरती उपस्थित आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेला नव्हे तर महाराष्ट्र भरामध्ये त्यांच्या शिवसन्मान ट्रॉफीज पोहोचतात आणि त्या ट्रॉफीज सर्वांना आकर्षित करून घेतात. इथे सुद्धा तुम्ही पाहिलं ट्रॉफीज लक्ष वेधून घेत आहेत. पप्पू रामगुडे फार काय धावसंख्येमध्ये मोठा फरक करू शकले नाही. बाद तंबू शास्त्राला येतात. एक सुंदर गोलंदाजी विकासकडनं आपण पाहिली. केवळ धावा दिल्या विकास सर. 6 धावा दिल्या विकास सर. स्कोरिंगला आहेत 6 धावा, त्याही पहिल्या ओव्हरमध्ये. दादा गायकवाड पहिल्या चेंडूवरती बाद. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय पप्पू रामगुडे बाद. अशा प्रकारची सुंदर गोलंदाजी. न्यू बॅटर. फलंदाजाचं नाव कळवा. मॅकमिलन गोविंद. न्यूझीलंडचा नाही ना हा, आपला बिवाडीचाच मॅकमिलन आहे. गोलंदाज धनाजी. उत्तम भायंदरचा हा मॅकमिलन खेळाडू अशी माहिती आमच्या पाटील साहेबांकडून येते. प्रेक्षकांनी खेळाडू कोणीच त्या स्टेजच्या बांबूच्या आतमध्ये संतोष सर यायचं नाही. हा पहिला चेंडू आकाश काळेच्या बॅटमधनं खनखनी षटकार. मुंबई ठिकाणी परिसरातला खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूने आकाश काळे हा मात्र याच मैदानावरती लहानचा मोठा झालेला. याच मैदानावरती कधी काळी तो शाळेतनं डायरेक्ट यायचा, परंतु आज मात्र तो चांगल्या प्रकारचा खेळ एक तरीकडे नामांकित खेळाडू महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो. धावांची गरज आहे. त्या धावा येतात आकाशच्या बॅटमधनं. पहिल्या चेंडूवर षटकाराला 12 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा चेंडू ऑफ टर्मच्या दिशेनं
बराचसा चेस केला. अक्षय निर्मल सरांनी हातातनं बाहेर काढलेले हात परत त्या ठिकाणी जागेवरती आणले आणि आकाशला असं वाटलं होतं की वाईट बॉल असेल. ती शक्यता मात्र संपुटात आली. निर्धाव चेंडू. चांगल्या प्रकारचं कमबॅक म्हणू लागेल गोलंदाजाचं. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय. हो, परत एकदा डॉट बॉल. षटकारानंतर 2 चेंडू डॉट येत आहेत. 4 षटकांच्या ओव्हरमध्ये तुम्ही 4 चेंडू जर डॉट घातले ना तर तुमच्यासारखा खलनायक नाही. अशीच गणित आहे. लहान बालक या बाजूला मित्रांनो, समोर उभं राहायचं नाही कोणीच, या साईडला. काळजी घ्या. आजचा दिवस सामना क्रमांक 14 सुरू आहे. फुल टॉस चेंडू होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला. पाहूया लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा एक शानदार षटकार. अप्पा आंग्रे यांचं आगमन. हार्दिक स्वागत आहे एसपी कॉलेजच्या मैदानावरती. एक चांगल्या प्रकारचं काम अप्पा आंग्रे यांचं असतं. भाज्या समोसा घेऊन फिरतोय. जब तक रहेगा समोसे में आलू तब तक रहेगा डीडी स्पोर्ट पे क्रिकेट चालू, असंच म्हणावं लागेल. हा चेंडू परत एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला. खनखनी तडाखा. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. संतोष दादांचं आगमन. संतोष पवार एक नामांकित क्रिकेटपटू 40+ गटामधले. हार्दिक स्वागत आहे. नशिबान आज रविवार असून घरचं काम नाही, कारण त्यांची काय गंमत आहे ते आम्हाला माहिती आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 24 धावा. एका चांगल्या कंपनीत मॅनेजर पदावर काम करतात. जबाबदारी मोठी आहे. परंतु 40+ मध्ये फार मोठं क्रिकेट त्यांच्या नावावर जमा आहे. फार मोठे मोठे विक्रम त्यांच्या नावावर जमा आहे. व्हाईट बॉल. गोराई बीच पालघरच्या मैदानावरती संतोष भाऊंनी समुद्राच्या किनाऱ्यावरती घेतलेला झेल आम्हाला आजही आठवतो. मागच्या वर्षी. ह्या वर्षी आम्हाला जाता आलं नाही तिकडे, कारण संतोष भाऊंना घरचं काम होतं. पुढचा चेंडू. आकाश काळेच्या बॅटची एज घेतोय. जातोय शॉर्ट थर्ड मॅनला. प्रशांत कदमची धावपळ तिकडे सुरू आहे. माऊली बॅकअपला आलाय ते मात्र धनंजय बांद्रे यांच्या. एक धाव पडून पूर्ण होत आहे. एका धावेन धावफलक पुढे जाईल. विकास सर कळवत आहेत 26 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये मला वाटतं केवळ 6 आल्या. या षटकामध्ये तब्बल 20 आल्या. याचा अर्थ चांगलं कमबॅक केलं गेलंय. जे सर्वच्या सर्व षटकार आहेत ते आकाश काळेच्या बॅटमधून आपण पाहिले. एका वेळेस एकच गोष्ट करता ते संतोष भाऊ. एकतर खाता येतं किंवा बोलता येतं. रिलीवर आहेत पण त्यांचं काम त्यांच्या ओव्हर संपलेलं आहे. त्यामुळे आता हे 4 षटकं आमच्याकडे आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक गोष्ट आयुष्यात मित्रांनो नेहमी लक्षात ठेवली पाहिजे बुवा. खाण्यासाठी जगायचं की जगण्यासाठी खायचं हे माणसाला कळलं पाहिजे, नाही का. काही माणसं फक्त खाण्यासाठी जगतात आणि काही जगण्यासाठी खातात. हा शब्दांचा खेळ आहे. तो ज्याला कळला त्यालाच कळाला. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या 26. कारण हा डायलॉग मला आठवला का समोसाचा आवाज येतोय. 26 धावा धावफलकावरती आहेत. जगण्यासाठी खायचं की खाण्यासाठी जगायचं हे ज्याला त्याला कळलं पाहिजे. गोलंदाज प्रसाद का? गोलंदाज प्रसाद बरोबर ना? प्रसाद गोलंदाजी मार्क करते. कारण हा नाव का लक्षात राहिलं सांगेल मी तुम्हाला कारण हे चेंडू नंतर. पहिला चेंडू. वा आकाश वा. चेंडू पाठवून दिला डीप एक्स्ट्रा कव्हरला. सनसनीत ऑफ ड्राईव्हचा खनखनी षटकार. पुढे गेला. 32 धावा धावफलकावरती आहेत. जो प्रसाद बॉलिंग करतो ना संतोष भाऊ, अगदी 1 महिना 15-20 दिवस झाले असतील. फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावरती एक लीग टुर्नामेंट झाली. त्यात तो आयोजक म्हणून काम करत होता. म्हणून तो त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे लक्षात राहिला. आज एक प्रसाद काची हे त्याचं चांगल्या ठिकाणी नाव आहे पूर्णपणे. पाहूया. पहिल्या चेंडूवर आकाशनं षटकार ठोकलाय. दुसरा चेंडू भन्नाट वेगात टाकलेला. लेग स्टंपच्या बराचसा बाहेर. धनंजय दादा बांद्रेंच्या हातातनं चेंडू सटकतोय. सिंगल त्यावरती येते. वाईड +1. 2 धावांचा इशारा अक्षय निर्मल सरांच्या माध्यमातून. पुढच्या मॅचमध्ये मात्र कोल्हापूरचा तगडा संघ विजय पावलेच्या नेतृत्वाखाली आपल्याला मैदानावरती खेळताना दिसणार आहे. अनेक तारे सितारे मैदानावरती आज चमचमत आहेत आणि बिबीवाडीचं मैदान त्यांच्या या झगमगाटानं पूर्णपणे फुलून गेले, बहरून गेले. जिथे पाहाल तिथे प्रेक्षक बसून मॅचचा आनंद घेत आहेत. प्रसादचा फटका मिस टाइम आणि काय फिल्डिंग केले. जबरदस्त क्षेत्ररक्षण. टाळ्या वाजवा म्हणून प्रेक्षकांना सांगावं लागलं नाही. सरळ 3 धावा वाचवल्या त्या क्षेत्ररक्षकानं. एका विकी पुजारी यांचं आगमन. कोल्हापूर संघात नक्कीच ते खेळताना दिसतील. कोल्हापूर जिल्ह्यातलं एक अतिशय मोठं नाव आहे विकी पुजारी यांचं आणि आज आपल्या बिवाडीच्या मैदानावर ते उतरलेत. भारती स्पोर्ट्स कोल्हापूर संघ ज्यावेळेस मैदानावर उतरेल ना त्यावेळेस सगळे हे मंडळी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतील. प्रसाद
मिस टाइम फटका हवेमध्ये. धनंजय बांद्रे चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत. प्रशांत कदम चेंडूला बॅकअपला आला. मॅकमिलन जोपर्यंत पोहोचेल आपल्या बॅटिंग मार्कवरती तोपर्यंत प्रसादच्या हातामध्ये चेंडूला धावफलकावर कुठल्या प्रकारे वाढ होणार नाही. 21,000 रुपयांचं बक्षीस ऑलरेडी 25,000 झालंय. 11,000 रुपयांचं बक्षीस ऑलरेडी त्या ठिकाणी 15,000 झालंय. बक्षिसाचे आकडे फुगलेत आणि पैसा आल्यानंतर माणूस काय पाकिट सुद्धा फुगतं. बरोबर का संतोष भाऊ? एखाद्या माणसाकडे प्रमाणापेक्षा जास्त पैसा बुवा आला, नुसता माणूसच नाही पाकिट सुद्धा फुगतं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. हा चेंडू लेग स्टंपच्या बराचसा बाहेर. व्हाईट बॉल. अवांतरच्या सायन धावफलक पुढे जाईल. दादा गायकवाड पहिल्या चेंडूवरती बाद झाला. 6व्या चेंडूवर पप्पू रामगुडे बाद झाला पहिल्या इनिंगमध्ये. धावा आलत्या फक्त 6. परंतु त्यानंतर मात्र लोकल बॉय या मैदानावरती असणारा आकाश काळे तब्बल मला वाटतं 4 षटकारांच्या माध्यमातून एक सुंदर 10 खेळी मैदानावरती साकार करतोय. समोर तन्मय 11 संघ आहे. शॉर्ट पिच चेंडू होता. डीप स्क्वेअर लेगला खेळला गेलाय. जेल सटकलाय. चेंडू जातोय. पाहूया पंच अजूनही कळवलं नाही. पंचांनी कळल्याशिवाय संतोष भाऊ काहीच सांगता येत नाही. चौकार 4 धावा आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 40 धावा. यातल्या 90% धावा आकाश काळेच्या आहेत. एक सुंदर अशा प्रकारचं क्रिकेट मैदानावरती. बरंचसं पावसाने आज उघडीप दिलेलं आहे. सकाळी ज्यावेळेस मी घरातनं निघालो सिंहगड रोडवरनं, पावसामुळे मला 2-3 वेळा थांबावं लागलं. परंतु ज्यावेळेस डीडी स्पोर्ट्स मैदानावरती आलो असं वाटलं पाऊस नक्की गेलाय कुठे. परंतु हरकत नाही, पावसाळी क्रिकेट आहे. जेव्हा पाऊस येईल त्यावेळेस हा रबर बॉल क्रिकेटचा रणसंग्राम मात्र मोठ्या उंचीवरती पोहोचला असणार आहे. माऊलीला थोडंसं सरकवलंय शॉर्ट मिड विकेटच्या बाजूला. प्रसादचा चेंडू झपकन उसळीने घेऊन गेलाय. वाईट बॉलचा इशारा प्लस पहिली वॉर्निंग. क्रिकेटमध्ये अनेक नियम बदलले गेले आहेत. अनेक नियमांचं आपण त्या ठिकाणी पालन करतो. प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी ICC नवीन नियमच असते. 1 ऑक्टोबर हा जो दिवस आहे ना, त्या दिवशी ICC नवीन नियम लागू करत असते. लक्षात ठेवा. नाही तुम्ही म्हणाल ते सांगितल्यानंतर आम्हाला लक्षात राहिलं नाही. पुढचं पाठ मागचं सपाट असं व्हायला नको संतोष भाऊ. 1 ऑगस्ट आम्ही 1 ऑगस्टला आलो. नियम 1 ऑक्टोबरला येतात. आता 47 चालू झालं बुवा. 46 संपून पाहूया अजून पुढे किती इनिंग बाकी आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. हा 100% नो बॉल असेल कारण दुसरा बाउन्सर आहे. त्यामुळे 100% नो बॉल आहे. प्रसाद ज्या प्रकारची बॅटिंग करतोय त्या ठिकाणी आकाश, त्याला माहिती आहे जरा जरी टप्पा चुकला की आकाश बॉन्डलाईनच्या बाहेर फिरकावून देणार आहे. इंदिरानगर संघ मगाशी भयान शांतता चेहऱ्यावरती होती. आता मात्र थोडंसं श्रावण महिन्यातलं हास्य खुलतंय नाही का. हिरवे गालीचे हरित तरुणांच्या मखमालीचे असं सुंदर गाणं आपण श्रावण महिन्यानिमित्त ऐकलेलं आहे. यावेळेस अपरकट. वा आकाश काळे. काळ्या ढगांमधनं चेंडू आकाश काळेनं थेट फेकून दिला डीप पॉइंटला. षटकार. धावांनी धावफलक पुढे जाईल. विकास सर 48 धावांवर धावफलक पोहोचलाय. 6 धावांवर 2 दिग्गज बाद होते. तिथून अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती तरी धावफलक घेऊन आलाय आकाश काळे. फुलटॉस चेंडू होता. बॅटवरती घेता आला नाही व्यवस्थित. आकाश स्वतःवरती नाराज असेल. हा चेंडू षटकारासाठी होता हे त्यालाही माहित होतं. परंतु हरकत नाही. बाहेरनं बोलणं सोपं आहे, आतमध्ये करणं अवघड आहे. दादा गायकवाड पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये बहुतेक जातोय. आता पावसाळी क्रिकेटमध्येही पाणी दिलं जावं का हा प्रश्न भावपत्रिकांनी बुवा फार मोठा आहे. परंतु हरकत नाही. उन्हाचा तडाका कडाका जोरदार आहे. ह्युमिडिटी आर्द्रता जास्त आहे मैदानाच्या आतमध्ये. काका या बाजूला. तुम्ही त्या याच्या पलीकडे जा. तुम्ही सारखे पुढे येऊ नका विनंती आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 48 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये दादा गायकवाड पाणी घेऊन आतमध्ये गेला. अनेक वेळा आपण प्रश्न ठिकाणी अनेक वेळा मी तुम्हाला गमती जमती सांगत असतो. भारताचा एक कर्णधार 400 रुपये लिटरचं पाणी पितो. एक कर्णधार 10 रुपये लिटरचं पाणी पितो. एव्हीएन नावाची कंपनी आहे. फ्रान्सच्या पर्वतराजीमध्ये नैसर्गिक झऱ्यांमधलं पाणी वॉटर बॉटलमध्ये पॅक करून ते ठिकाणी ॲमेझॉनवर तुम्हाला ते पाणी मिळेल. 300-400 रुपये लिटरनं काहीतरी ते विकलं जातं. ते विराट कोहली पितो. 10 रुपये लिटरचं पाणी महेंद्रसिंग धोनी पितो. परंतु सांगेल मी त्या पुढे पाण्याचा विषय काय. श्री खुने गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. पहिला चेंडू बॅटची धनंजय बांद्रे
झेल सुटण्यापेक्षा स्ट्राईक चेंज झाली ही फार मोठी गोष्ट आहे. कारण आकाश काळे ज्या प्रकारे बॅटिंग करतोय तो स्ट्राईकवरती आलाय. 49 धावा धावफलकावरती. अनेक पाणी आपण पाहतो, अनेक वेळा आपण पाणी दाखवण्याचाही प्रयत्न करतो एकमेकाला. पण मी अनेक वेळा एक प्रश्नपत्रिकेने प्रेक्षकांना विचारत असतो, जगातलं जर सगळ्यात महाग पाणी कुठलं आहे हे जर विचारलं तर काय उत्तर संतोष भाऊ असेल? जगातलं सगळ्यात महागडं पाणी सांगेल मी तुम्हाला या चेंडूनंतर. श्रीकांत खुने गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पहिल्या चेंडूवर चांगला बॉल टाकला होता. हा चेंडू डावेटीच्या बराचसा बाहेर. आवांतरित साइन धावफलक पुढे जाईल. याचबरोबर 50 धावा इंदिरानगर क्रिकेट क्लबच्या पूर्ण होत आहेत. 50 अप. जगातलं सगळ्यात महागडं पाणी, डोळ्यात नेणारे अश्रू. कारण जोपर्यंत हृदयाला जरी काही वेदना होत नाहीत तोपर्यंत डोळ्यातनं पाणी बाहेर येत नाही. त्यामुळे जगातलं सर्वात महागडं पाणी ते आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आकाश काळे चेंडू हवेत उडवलाय. एक पिकअप फटका आणि तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला. काय त्या खेळाडूचं कौतुक करावं. एक भिंतीचा अडसर तिकडे, झेल टिपलाय. आकाश काळे बाद. सुंदर खेळ केला. पस्तीस धावा नावात बनवल्या. 51 मध्ये 35 धावा एकट्या आकाश काळेच्या. यावरून त्याच्या बॅटिंगची तुमच्या लक्षात यावी. 12 चेंडू आणि 35 धावा. विशाल मुधोळकर. टाळ्यांचा गजर नक्कीच आकाशसाठी होणार. कारण त्यांना माहिती आहे 6 धावांमुळे दादा गायकवाड पप्पू रामगुडे बाद झाले होते. त्यानंतर आकाशनं धावसंख्या तरी नुसती सावरली नाही तर टीमला त्यानं चांगल्या पोझिशनमध्ये आणून ठेवलेला आहे. शेवटचे काही चेंडू शेवट षटकातले बाकी आहेत. श्री खुने कौतुकार लागेल. पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी मॅकमिलनचा झेल सुटला धनंजय बांड्रेंकडनं. आकाश स्ट्राईकला आला तरी सुद्धा श्रीनं हार मानली नाही. पुढचा चेंडू अफलातून कटर टाकला. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक सोपा झेल त्या ठिकाणी खेळून टिपला आणि आकाश काळेला तंबूच्या आसराला पाठवून दिलाय. विशाल मुधोळकर उंचापुरात तगडा खेळाडू आहे. पाव्या मसल पॉवर तो मैदानाच्या आतमध्ये दाखवणार का? शेवटचे काही चेंडू शेवटच्या षटकामधले बाकी आहेत. हा चेंडू खोलो टप्प्याचा अफलातून यॉर्कर टाकलाय श्री खुनेनं. डॉट बॉल. शेवटच्या षटकातले 3 चेंडू निर्धाव जाणं इंदिरानगरला परवडण्यासारखं नाही. कारण हे रबर बॉल क्रिकेट आहे. काल संतोष भाऊ खडकीच्या मैदानावर 86-85 रनचे सामने 2-2 धावांनी जिंकले टीमने. म्हणजे तुम्ही विचार करा, रबर बॉलमध्ये कराव्या तेवढ्या धावा कमी पडतात. श्री खुने फुलटॉस चेंडू होता. ऑफ साईडला खेळलाय. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय का? एक धाव पडून पूर्ण केली गेली आणि त्या एका धावेवरती सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय 51 धावा धावफलकावरती आहेत. पिंटू भाऊंचे चिरंजीव अवनीश मात्र आज खास स्पर्धेच्या माध्यमातून मैदानावरती येऊन दाखल आहेत. सध्या मात्र लोणावळा या ठिकाणी प्रशिक्षण घेतात एवढ्या लहान वयामध्ये. परत एकदा मॅकमिलन. फटक्यात ताकद लावत आली नाही. डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळलाय. एक धाव पडून पूर्ण केली गेली. दुसरा घेण्याचा प्रयत्न. थ्रो मात्र चुकीच्या एंडने टाकलाय का? 2 पूर्ण केल्या गेल्या. तिसरी पूर्ण केली गेली. विकास येतोय का? चौथी पूर्ण होणार का? आणि इथे चौथ्या धावेच्या वेळेस फलंदाज बाद होतो आहे. थ्रो मात्र नक्कीच रॉंग एंडला गेला होता. खालच्या एंडला आला असता तर धावा मिळू शकल्या असत्या. 3 धावांनी धावफलक विकास सर पुढे जाईल. 54 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे आजचा जर विकास सर आपण स्कोर कार्ड पाहिला तो 55च्या आसपासच घुटमळतोय. 55च्या पुढे त्या ठिकाणी फर्स्ट इनिंगमध्ये काय धावफलक जायना झालाय. 54, 55, 53, 54, 55, 53 असाच आता 3-4 षटकापर्यंत तो सामना आहे. हा पहिला मॅच जर सोडला तर पुढच्या 3 मॅचला 55 हा ॲव्हरेज स्कोर आहे. पहिल्या मॅचला 107 डबलने गेले पुढे. ते डबल स्कोर मारला मंगेश भाऊ पायगुडे 11 कडनं. कारण त्यावेळेस बाळा क्षीरसागर आणि मयूर कारंडे दोघांनी जवळपास 9 ते 10 षटकार मारले. त्यामुळे त्यांचा धावफलक 100च्या पुढे गेला. न्यू बॅटर गणेश मैदानावरती उतरतोय. मॅकमिलन मात्र रनआउट होत तंबूच्या आसराला परतावं लागेल. 54 धावा धावफलकावरती आहेत. पण एक गोष्ट मी नक्की सांगेल, इंदिरानगरकडे बॉलिंगचा ताफा जोरदार आहे. शेवटचे काही चेंडू जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये श्री खुने यांची. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे श्री खुने. अप्रतिम गोलंदाजी. खोलो टप्प्याचा चेंडू होता. गणेशनं ऑफसाईडला खेळलाय. प्रसादनं मात्र तो अडवलाय. अफलातून क्षेत्ररक्षण आणि पावया इथे धावा मिळतील त्या. अजूनही बॉल इन प्ले आहे. धनंजय बांद्रे स्टंपला चेंडू स्पर्श करतायत. एकच धाव मिळेल. 55 धावा म्हणजे या षटकामध्ये किती आल्या? 7 धावा फक्त दिल्या श्रीकांत खुनेनं. टीमला मॅच मध्ये ठेवलं. धावफलकावरती धावा आहेत त्या 56 धावांची गरज आहे.
यानंतर मात्र परत एकदा मी थोडा वेळ थांबेल, तुम्ही मात्र थांबू नका, सुंदर खेळ पाहत राहा. मनीष पाटील सर आपल्याबरोबर जोडले जातील. धन्यवाद दीपक मंडले सर, धन्यवाद विनोद सर. वेळापत्रक चांगल्या गतीने चालू आहे असंच कुठेतरी कळते, पण आता तो व्यत्यय येऊ देऊ नका. इंदिरानगर क्रिकेट क्लब या संघाने प्रथम 4 षटकांमध्ये बनवलेले आहेत 55 धावा जिंकण्यासाठी 56 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. आकाश काळेचं कौतुक व्हायला हवं, कारण त्यांनी एक हाती किल्ला लढवला. म्हणजे पप्पू रामगुडे बाद झाले, अविनाश गायकवाड बाद झाले, विशाल बाद झाले आणि त्यानंतर मात्र 12 चेंडूंमध्ये 35 धावांचं त्यांनी योगदान दिलं, जे खूप महत्त्वाचं आहे. भारती स्पोर्ट्स कोल्हापूर वर्सेस श्रीतेज चरोली आणि भारती स्पोर्ट्स कोल्हापूर. चला दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी यायचे. मयुरेश पासलकर, सन्माननीय मयुरेशजी पासलकर यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. सन्माननीय मयुरेशजी पासलकर, आपलं मनपूर्वक स्वागत. सर्व पाहुणे मंडळी खरंच या स्पर्धेला भेट देत आहेत आणि ही स्पर्धा आपली आहे, आपल्या परिवाराची आहे. त्याचमुळे त्यांचं योगदान, त्यांचं सहकार्य, त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं आशीर्वाद या सर्व गोष्टी देवांश ट्रॉफी 2024साठी महत्त्वाच्या आहेत. पुणे जिल्ह्यातली वहिली फ्री एंट्री स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय भरतदादा टिंगरे, अध्यक्ष पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, जे नेहमीच क्रिकेट प्रति समर्पित राहिलेले आहेत आणि क्रिकेट ज्या ठिकाणी चांगलं खेळलं जातं त्या ठिकाणी आवर्जून त्याची ती दखल घेतात. आणि त्याचमुळे जे 4 मॅन ऑफ द मॅच झालेले आहेत त्या प्रत्येकाला 500 रुपये रोख बक्षीस सन्माननीय भरतदादा टिंगरे यांच्या वतीने पुरस्कृत झालेले आहेत. तसेच तिन्ही समालोचकांना म्हणजे विनोद सर असतील, दीपक सर असतील आणि मला सन्माननीय भरतदादा टिंगरे यांच्या वतीनं 500 रुपयाचं या ठिकाणी बक्षीस जाहीर करण्यात आलेलं. धन्यवाद भरतदादा टिंगरे, मनपूर्वक आभार. तर NP स्पोर्ट्स मुंबई, नितीनजी वारे आणि प्रवीणजी वारे यांच्या वतीने सुद्धा दीपकजी म्हणले आणि माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जमा झालेलं. धन्यवाद नितीनजी वारे, धन्यवाद प्रवीणजी वारे आणि पूर्ण NP परिवार. चला टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करणार आहोत. टॉस करून घ्यायचं लगेच. भारती स्पोर्ट्स कोल्हापूर वर्सेस श्रीतेज चरोली. चला NP स्पोर्ट्सचे मी विनंती करतोय बाबू मोहिते यांना आपण यायचं आहे. NP फॅमिली, बाबू मोहिते आपणास मी नंबर विनंती करू इच्छितो. तसेच सुर्वे काका देखील आमच्यासोबत उपस्थित आहेत. सुर्वे काका आणि बाबू मोहिते साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल घेणार आहोत. तर बॅटर्सची यादी आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. प्लीज आपण आपला एक्स्ट्रा मेंबर आमच्या समालोचन कक्षाने पाठवायचा आहे, कारण या ठिकाणी आमचे स्कोरर चुकतात. आम्ही 2-4दा बघितलं आहे, चुकत नाही आहेत. फक्त आपण आलात तर ॲक्च्युली नावं व्यवस्थित नोंद होतील. बघा, बेस्ट बॅटरसाठी LCD आहे, बेस्ट बॉलरसाठी LCD आहे आणि उत्कृष्ट प्लेअरसाठी सायकल आहे. जर तुमची नावं अचूक नोंद झालीच नाहीत तर मग काय फायदा. त्याचमुळे मी नम्र निवेदन प्रत्येक संघाला करतोय की आपल्या संघाचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या समालोचन कक्षामध्ये आला पाहिजे. श्रीकांत कुणे नाव आम्हाला माहिती आहे, पण तुम्ही इकडे थांबून राहा प्लीज. श्रीकांत कुणे आणि आदित्य हे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला श्री यांना पाहतोय. एक गटसी प्लेअर जो असतो तो प्रत्येक संघाचा प्रमुख अंग असतो आणि त्यापैकी श्रीतेज करंडकचा आता कॅप्टन टॉससाठी उपस्थित राहिलेले आहेत. निर्णय लगेच द्या प्लीज, वेळ घेऊ नका. भारती स्पोर्ट्स आणि चला, श्रीतेज चरोली संघाने नाणेफेक जिंकलेली आहे, तर निर्णय कळवलं जाईल. तर मॅच ऑन होते. 56 धावांचा पाठलाग होतोय. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार आहे अमोल गाडे पहिल्या क्रमांकाच्या षटकासाठी. ड्राईव्ह केला बॉल, बॅक टू द बॉल, अरुण चौडी घेतली अमोलने बॉल अडवण्यासाठी, पण बॉल जातोय मागे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर, तोपर्यंत 1 धाव वेगानं पळून पूर्ण केलेली आहे.
आव्हान वाटतं तितकं सोपं नाही आहे, कारण एक स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप इंदिरानगर क्रिकेट क्लब या संघाकडे आहे, पण विसरून चालला नाही. विक्रमादित्य हे नाव शोभते, तो श्रीकांत खुणे स्वतः कॅप्टन तन्मयसाठी आहे. त्याचमुळे एक कंप्लीट पॅकेज आहे बॅटर्सचं, जे श्रीकांत खुणेकडे आपण पाहतो. स्वतः शिक्षक आहेत आणि शिक्षक असताना ते बोलतात सुद्धा चांगलं आणि खेळतात सुद्धा चांगलं असे श्रीकांत खुणे तुम्हाला नॉन स्ट्रायकर एंडा पाहायला मिळत आहेत. आदित्य आक्रमक पवित्रात ज्यांची ओळख आहे ते आदित्य आता स्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट नेहमीच आपण या अप्परच्या मैदानावर पाहिलेलं आहे आणि त्याची साक्ष घेण्यासाठी आपण या सर्व प्रेक्षकांचं DD स्पोर्ट्सच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतोय. अराउंड विकेट हा प्रकार बॉल आहे, आडव्या बॅटने लपेटलाय बॉलला, स्वाईप करताना खेळलाय डीप मिड विकेट काऊ कॉर्नरला, बॉल सीमारेषा पार, गगनचुंबी षटकार. षटकार आलाय आणि बघा ना, या ठिकाणी जसा मी उल्लेख केला होता बुवा की आक्रमक पवित्र त्यांचा आहे आणि आक्रमक पवित्रा ज्यांची ओळख आहे त्यांना थांबवणं थोडंसं अशक्य असते. वेगानं बॉल टाका, पण त्या वेगाला आपलीच ओळख बनवताना आदित्यने तो षटकार खेचला आणि 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी आम्ही तयार आहोत. तीच साक्ष तो मैदानाच्या आतमध्ये देतोय. फुल टॉस मिस करतोय. हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. खरं तर सोपं नसतं कुठल्याही फलंदाजासाठी इतक्या लगेच असेंबल होणं कुठल्याही स्ट्रोकसाठी, पण त्या ठिकाणी व्यवस्थित बॉडी ॲडजस्टमेंट झाली नाही. पण एक धाव मिळते, बॉल यष्टीरक्षकाच्या मागे जातो. धावसंख्या झालेली आहे 8 धावा. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत 3. सुरुवात चांगली आपण म्हणू शकतोय, ती म्हणजेच तन्मय 11ची. श्रीकांत कोणी यांच्या वतीने पहिल्या चेंडूवर एक सिंगल आले, त्यानंतर आदित्यच्या वतीने एक षटकाराला पुन्हा एकदा श्री स्ट्राईकवर पोचलाय. इंदिरानगर क्रिकेटला दीपक सरांनी खूप चांगला उल्लेख केला की घरच्या मैदानावर हरायचं आहे, बाकी कुठेही हरलं तरी चालेल पण घरच्या मैदानावर जिंकायचंच आहे. पण यावेळेस बघा क्लासिक कव्हर ड्राईव्ह श्रीच्या वतीनं. बॉल स्टॉप होतोय का नाही पाहूया, पंचांचा निर्णय येण्याची वाट पाहूया. दरम्यान 1 धाव तर पूर्ण केलेली आहे आणि अधिकृत इशारा येतोय चौकार, 4 धावा. चार धावांची होते वर धावसंख्या पोहोचते 4च्या मदतीनं 12 या आकड्यावर. प्रत्येक षटकामागे 14ची गरज आहे. अवघड गोष्टी आम्हाला जड जात नाही, श्री तेच कुठेतरी ठणकावून सांगतोय. नाणं खणखणीत वाजतंय, पण या ठिकाणी गोलंदाजावर आता तो प्रश्न निर्माण झालेला आहे अमोल. आणि त्या प्रश्नाचं उत्तर बघा, परफेक्ट ब्लॉक होल डिलिव्हरी, पाय चेसणारा यॉर्कर त्यांनी हाताळला. बॉल कव्हरला अजूनही अडवला जात नाहीये. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा मौका मिळाला आणि मौका फलंदाज सोडतील कसं. 2 मिळत आहेत, 2च्या वडील धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावर. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे या पहिल्या षटकातला. सर्व सन्माननीय पाहुणे, खरं तर ही स्पर्धा आपली आहे आणि स्पर्धा आपली असताना आपलं येणं तर बनतेच. आणि म्हणूनच या ठिकाणी सन्माननीय समीरजी धुमाळ साहेब, राष्ट्रवादी सेलचे अध्यक्ष, तसेच सन्माननीय योगीजी शेलार साहेब यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभलेली आहे. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. या सर, या स्पर्धेला आपण भेट दिलीत, वेळात वेळ आपण काढला. वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढायचा असतो आणि पाहुण्यांनी हा वेळ राखलेला आहे या स्पर्धेसाठी. पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. यावेळी स्लाइस केल्या बॉलला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. बॅकवर्ड पॉईंटला डीप मध्ये पोहोचतात, प्रयत्न करतात, अजूनही पडझड संपत नाहीये. बॉल डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेषा पार. या षटकाचा शेवट दमदार चौकार. सन्माननीय शिवाभाऊ पुणे पोलीस यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. तर NP स्पोर्ट्सचे नितीनजी वारे आणि प्रवीणजी वारे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याच वतीनं मीरा भाईंदर बिग बॅश ही स्पर्धा 18 डिसेंबर ते 22 डिसेंबर या 5 दिवसात आपण पाहणार आहोत. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 18 झाली आहे. ज्या स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे रोख रक्कम 2 लाख रुपये आणि द्वितीय पारितोषिक आहे रोख रक्कम 1 लाख रुपये. प्रत्येक संघात 2 ऑल इंडिया आयकॉन आपण पाहणार आहोत आणि 1 मीरा भाईंदरचा आयकॉन. त्यानंतर सिरीजच्या स्वरूपात तुम्हाला मोटरसायकल जिंकता येईल. तर नक्कीच या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण 70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर. सन्माननीय आशिष दादा गायकवाड तसेच सन्माननीय विशाल भाऊ जाधव पुणे पोलीस यांचं आपण मनपूर्वक स्वागत व्यासपीठावर करतोय. अतुल महागडे स्वतः पोलीस दलात कार्यरत आहेत, त्याचमुळे पूर्ण मित्र परिवार या दिवसभरामध्ये या स्पर्धेला भेट देताना पाहणार आहोत. बुवा जरा संपर्क साधा प्लीज. बुवा, मुख्य आयोजक बुवा, आपणास विनंती करतो आपण अतुल महागडे यांच्याशी चर्चेसाठी यायचे. दरम्यान आपण सेकंड ओव्हरकडे वळणार आहोत आणि सेकंड ओव्हरची सुरुवात बॉलिंग ट्रॅकवर रायनल इतूर करतायत.
रायनल इतूर. मीरा भाईंदर उत्तनचे हे गोलंदाज प्रहार प्रीमियर लीगमध्ये ज्यांनी एक उल्लेखनीय प्रदर्शन केलं होतं. उत्तन चौक या ग्रामीण संघामधून नेहमीच त्यांचा चांगला प्रदर्शनीय खेळ आपण पाहिलेला आहे आणि आज पुण्याच्या या देवांश ट्रॉफीमध्ये रायनल आपली प्रतिभा दाखवण्यासाठी आल्या. समोर आहे आदित्य. आदित्यने पहिल्याच बॉलवर रायनलचं स्वागत तडाके बंद षटकाराने केलं. बॉल गेला खूप लांब सीमारेषा पार. डीप मिड विकेट क्लिअर. सिक्सर. षटकार हीच भाषा मला जमते, बाकी मला सिंगल डबलवर विश्वास नाही असंच कुठेतरी आदित्य ठणकावून सांगतोय. प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. आदित्यचा आजचा दिवस आहे असंच कुठेतरी पाहायला मिळते. षटकारांची जी भाषा बोलली जाते, 6चा तो पाडा बोलतोय. 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी जे काय करण्याची तयारी असायला हवी कुठल्याही फलंदाजाकडे, तीच तयारी आता पाहायला मिळते. तर एकंदरीत एक जबरदस्त क्रिकेटचा खेळ आपण पाहणार आहोत. एक संधी तर रायनलकडून हुकलेली आहे, पण अजूनही 5 संधी रायनलकडे बाकी आहे. पण एका बाजूला एक आक्रमक पवित्रा ज्यांनी धारण केलेला आहे आदित्य, याला थांबवणं जवळपास अशक्य आहे. त्याचमुळे थोडासा परिवर्तनाचा भाग म्हणून रायनलने बॉल फलंदाजापासून दूर ठेवला. वाईड लाईनच्या पलीकडून तो बॉल ट्रॅव्हल झाला. वाईट बॉलची एक धाव ॲड होईल. धावसंख्या पोहोचते 56चा पाठलाग करताना 25 धावा. तन्मय 11. जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची गरज आहे. आव्हान थोडंसं सोपं करण्याचा प्रयत्न फलंदाज आदित्यकडून. ऑनसाईडला हुक केलंय. क्षेत्ररक्षक नाहीये फाईन लेगला. दरम्यान एक धाव वेगानं पळून पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवले जात आहेत, पण अजूनही ती तयारी दोघांची दिसत नाही आहे. कॅल्क्युलेशन व्यवस्थित होत नाही आहे. त्याचमुळे पूर्ण होतं एक सिंगल एका धावेचे होते नोंद. धावसंख्या पोहोचते 26 या आकड्यावर. 26 रन्स ऑन बोर्ड. व्यासपीठावर पुणे जिल्हा गडकिल्ले संवर्धनाचे अध्यक्ष सन्माननीय योगेशभाई शेलार उपस्थित आहेत. सोबतच सन्माननीय समीरदाजी धुमाळ पुणे जिल्हा अध्यक्ष हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही देवांश ट्रॉफीच्या वतीने करतोय मनपूर्वक स्वागत. DD स्पोर्ट्सच्या वतीने करतोय मनपूर्वक स्वागत. दरम्यान 56चा पाठलाग करताना धावफलकर धावा आहेत 26. जिंकण्यासाठी अजून 30 धावांची गरज. श्री यांना थोडी स्ट्राईक मिळाले, पण त्या स्ट्राईकचा फायदा त्यांनी एअर स्ट्राईकसाठी केला नाहीये. डेड बॉल आहे. रायनल आपल्या फॉर्मशी झगडतोय. खरं तर उत्तनमध्ये बीच रबर बॉल क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलं जाते. मागच्या 2 महिन्यांपासून रबर बॉल क्रिकेटचा अनुभव मॅकमिलन गोविंद आणि रायनल इतूर यांच्या सोबतीनं आहे. पण आता रायनल इतूर या पुण्यामध्ये येत असताना त्या फॉर्मसाठी थोडेसे झगडताना पाहायला मिळालेत आणि आता फॉर्म परत आलाय. हार्ड लेंथवर बॉल पिच केलाय, त्यानंतर हलकासा बॉल टॉस झालाय. या फटक्यासाठी श्रीची ती तयारी नव्हती. हँड आय कोऑर्डिनेशन व्यवस्थित जुळलं नाही. डॉट येतोय. कधी कधी विकेटचा शोध घेणं आवश्यक नसते. डॉट बॉलवर देखील तुम्हाला भर द्यायचा असतो आणि या ठिकाणी तेच महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच रायनल इतूरचा हा डॉट बॉल त्याचा आत्मविश्वास वाढवणारा असेल. परिस्थिती कधीच तुमच्या पक्षात नसते, तुम्हाला ती पक्षात घ्यायची असते. त्यासाठी ती तुम्हाला मेहनत करावी लागते आणि तीच मेहनत आता रायनलची पाहायला मिळते. पुन्हा एकदा रिपिटेशन हेच तर आवश्यक आहे आणि या ठिकाणी बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स आलेले आहेत. रायनलने आता या क्रिकेटला ओळखलेला, या खेळपट्टीला पाहिलेलं आहे. समोरच्या फलंदाजाचा स्टान्स ओळखलेला आहे आणि त्याला अडकवण्यासाठी जे पर्याय आहेत ते पर्याय रायनलच्या वतीने वापरले जात आहेत. आतापर्यंत या षटकाचा आढावा घेतला तर 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 26. बॅटच्या आउटसाइड एज. बॉल गलीमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे, तैनात आहे. बॉल स्टॉप करेल, थ्रो करेल बॅटिंग एंडला. तोपर्यंत पूर्ण होते एक धाव. धावसंख्या पोहोचते 27 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 29 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 13 चेंडू 29 धावांची गरज. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. त्याचमुळे आता त्या 29 धावा पूर्ण कराव्याच लागतील. एक बरं झालं आहे तन्मय 11साठी की इनफॉर्म बॅटर म्हणजेच आदित्य ज्यांच्या वतीनं जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युशन या धावांमध्ये आहेत त्यांना पुन्हा एकदा स्ट्राईक मिळालेली आहे आणि पाहूया त्या स्ट्राईकचा फायदा आपल्या संघासाठी ते उचलतील का, रायनल शेवटगोड करतील का. 2 प्रश्न माझ्या मनात निर्माण झालेत आणि यावेळेस बघा प्रश्नाचं उत्तर मिळालं. एक वेळ औषधाला एक्सपायरी डेट आहे, पण आक्रमकतेला आदित्यच्या एक्सपायरी डेट नाही. बॉल सीमारेषा पार. फ्लॅटेड. सिक्सर. खरं तर ब्रँड अँबॅसेडर आहेत NP स्पोर्ट्सचे रायनल इतूर आणि मॅकमिलन गोविंद आणि खास नितीन वारे यांच्या आग्रहाखातीर रायनल इतूर आणि मॅकमिलन गोविंद ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेले आहेत. पण दरम्यान 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावांचा पाठलाग करतो. धावसंख्या 33 झाले. जिंकण्यासाठी अजून 23 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 12 चेंडू 23 धावांची गरज. इंदिरानगर क्रिकेट क्लब आता अस्तित्व पणाला लागलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा अस्तित्व पणाला लागते तेव्हा काहीतरी वेगळं करण्याची गरज येऊन भासते
आणि त्याचमुळे जर प्रेक्षकांना आनंदी करायचं असेल, आपल्या सहकाऱ्यांना तो आनंदाचा क्षण अनुभवण्याची संधी द्यायची असेल, तर हे षटक खूप महत्त्वाचं आहे इंदिरानगर क्रिकेट क्लबसाठी. आणि ते षटक हाताळण्यासाठी तो पर्याय कुठला वापरला जाईल, जो पर्याय या डावामध्ये या सामन्यामध्ये परत आणेल इंदिरानगर क्रिकेट क्लबला, तर तो पर्याय आहे दादा म्हणजेच अशोक गायकवाड यांना गोलंदाजीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. फलंदाजी करताना काहीच देऊ शकले नाही, पण गोलंदाजी करताना खूप काही देण्याची धमक दादा गायकवाड यांच्याकडे. आणि पाहूया तीच धमक पाहायला मिळेल का, तीच चमक आपल्या संघाला मिळवून देतील का. चला श्रीतेज सरोळी, आपला निर्णय कळवायचा प्लीज. श्रीतेज सरोळी, नाणेफेक श्रीतेजने जिंकलेली आहे, तर निर्णय कळवा प्लीज. श्रीतेज सरोळी आपला निर्णय कळवायचा आहे. भारतीय 11 कोल्हापूर या संघासमोर ती लढत आपण पुढच्या सामन्यामध्ये पाहणार आहोत. नाणेफेक जिंकलाय श्रीतेज सरोळीने, तर आपला निर्णय कळवा प्लीज. म्हणून कॅप्टनला निवेदन करू इच्छितो की जसा कॉल होईल तुमच्या बाजूने जाईल. निर्णय द्यायचा हुक केलाय बॉलला, पण धावून धावा पूर्ण कराव्या लागतील. श्रीतेजचा हा खूप चांगला अप्रोच आहे. जसा चेंडू येतोय त्या चेंडूच्या मेरिटवर तो खेळत असतो आणि म्हणूनच आता हा हुकचा फटका कदाचित चौकार किंवा षटकार देऊन जाऊ शकला असता, पण डी झोन आहे किंवा जर त्या भिंतीला लागून बॉल आत आला तर तुम्हाला धावून धावा पूर्ण करायची आहे. त्याचमुळे थोडासा रिस्ट्रिक्ट झालाय. फलंदाज श्रीकांत खुणे, दरम्यान धावसंख्या झालेली आहे 34 धावा जिंकण्यासाठी 11 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. 12चा आस्किंग रेट आता तुम्हाला पाहायला मिळतोय. जिंकण्याची प्रतिभा प्रत्येकाकडे आहे, पण आता त्या प्रतिभेचा शोध तुम्हाला स्वतः घ्यायचा आहे. ऑन साइडला आडव्या बॅटनं लपेटलंय, पण मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. मच निडेड कॅच होती आणि सकाळी हातातून ओला साबण निसटावा तसा हा कॅच निसटला. पुन्हा एकदा आज नशीब खिशात घेऊन आला आदित्य. म्हणजे एकाच वेळी 2 संधी मिळणं खूप दुर्मिळ असतं आणि आदित्यला मात्र ती संधी मिळाली परत खेळण्याची, आपल्या संघाला विजयी करण्याची. पण आता थोडे नाराज आहेत दादा. फक्त गोलंदाजाने एफर्ट्स लावून चालणार नाही आणि इतकाही कठीण प्रयत्न नव्हता. बॉल अक्षरशः तुमच्या हातांच्या ओंजळीमध्ये येऊन थबकला होता. फक्त हातांची ओंजळ योग्य त्यावेळी बंद करण्याची गरज होती, पण तसं घडलं नाही. कॅच ड्रॉप झाली आणि पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे, ती म्हणजे फलंदाज आदित्यला. दादा माघार घेणारा नाहीये. संघाला आधार द्यायचा असेल तर माघार घेऊन चालणार नाही. पुन्हा एकदा ऑपॉर्च्युनिटी बनते, पण बॉल कुठे लँड होतोय तर लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. जसा मी उल्लेख केला की जर संघाला आधार द्यायचा असेल तर माघार घेऊन चालणार नाही, माघार दादा घेणार नाही. फलंदाज आदित्य बाद. व्यासपीठावर या आणि या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घ्या. पाहुणे मंडळी खरं तर कुठल्याही आयोजकांची प्रथम पसंती असते आणि जितके जास्त पाहुणे मंडळी तितकं यशस्वी आयोजन. आणि त्याचमुळे पाहुण्यांची रेलचेल पूर्ण दिवसभर आपल्याला या स्पर्धेनिमित्त पाहायला मिळणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम पोचत आहेत. स्ट्रायकर एंडला शुभम पाहायला मिळतील. आता 10 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 22 धावांची. रेकॉर्ड असेच बनत नाही, जिद्दी व्हावं लागतं आणि त्यासाठी दादाची तयारी आहे. सामना आपल्या पक्षात घेऊन जाण्याचे तिसऱ्या षटकावर ते महत्व देत आहेत. 20 पाहिजेत, माफ करा, हवेत आहे बॉल. अजून एक संधी निर्माण झाली आहे. मिड ऑनला कोणीच नाहीये. आकाश काळे, कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. आल्या पावली परत शुभम. बॅक टू पॅव्हलियन. ती नावं टिकवण्याचा प्रयत्न करतात आणि तेच नाव टिकवतोय दादा मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर संधी सुटली, त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट त्यांच्या नावावर झाल्या. 8 चेंडूंमध्ये आवश्यकता 20 धावांची.
जबरदस्त सामना रंगतोय. दादा यांना का दादा नाव मिळालेलं आहे, ज्यांची दादागिरी आपण वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये पाहिलेली आहे. आणि घरचं मैदान आहे तर घरच्या मैदानावर दादागिरी नाही चालणार तर कुठे चालणार. आणि दादांची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. 8 चेंडूंचा खेळ बाकी, आवश्यकता 20 ची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात. स्ट्रायकर एंडला नवनाथ येते. तर ब्रेस कंप्लीट केलेली आहे. गोलंदाज दादा यांनी विकेटच्या उंबरठ्यावर आहे. आणि जर विकेट घेतली, हॅट्रिक पूर्ण झाली तर दादांवर बक्षिसांचा वर्षा होईल. पाहूया तो बक्षिसांचा वर्षा होतोय का, की मैदानाच्या आतमध्ये दडपणाला जुगारून मोठा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळेल का नवनाथ. नवनाथने फटका खेळला ऑन साईडला पुल करताना. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला झेल होईल का पूर्ण. डिक्लिअर झोन मध्ये बॉल जातोय आणि या मिळत्यात एकंदरीत ही एकच धाव. धावसंख्या 37 झालेली आहे. पण मात्र आनंद आता चाहत्यांचा दिसून येतोय. टाळ्या शिट्ट्या वाजतायत, कारण इंदिरानगर क्रिकेट क्लबच्या वतीनं चांगला खेळ पाहायला मिळाला. आतापर्यंत चेंडू झालेले आहेत 5, शेवटचा 1 बॉल बाकी. 7 चेंडू 19 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. 2 षटकाचा खेळ संपला. 33 धावा. वाटलं होतं की सहजासहजी तिसऱ्या षटकामध्ये सामना जवळ करेल तन्मय 11, पण दादा यांचा अडसर, दादा यांचा व्यत्यय, दादा यांनी गतिरोध लावला आणि धावफलकाला लाल दिवा लावण्याचं काम दादा यांनी केलंय. सरळ बॅटचा वापर, अनस्टॉपेबल. हा बॉल मागवून आणावा लागेल. बॉल सीमारेषेच्या पार, एक्स्ट्रा कव्हरला धडाकेबाद षटकार. गरज आहे. 6 balls and 13 runs required to win. क्रिकेटचा हा खेळ सी सॉ सारखा असतो. कधी झुकतोय तन्मय 11च्या बाजूने. पहिला बॉल सिंगल, डबल, विकेट, विकेट, 1 सिक्सर. म्हणजे अनालिसिस तुम्हाला या पहिल्या तिसऱ्या षटकाचं आम्ही व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. आमचे स्कोरर मिस्टर विकास यांच्या झकास कामगिरीवर तुम्ही प्रश्न निर्माण करू शकत नाही. कॉम्प्युटरपेक्षा जास्त त्यांची लेखणी अचूक अशी भाषा बोलते. त्याचमुळे आता त्यांचं असं मत आहे, त्यांची माहिती अशी आहे, शेवटच्या 6 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आणि कंपल्सरी चेस आहे. पडझड व्हायला लागली तर मग जास्त धडपड करावी लागते. दोन्ही संघ आता त्याच मोक्याच्या क्षणावर येऊन पोचलेले आहेत आणि या शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी इंदिरानगर क्रिकेट क्लब या संघाकडून कुणाल पवार येत आहेत. पवारची पॉवर आपण क्रिकेटच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पाहिलेली आहे आणि त्याच पवारची पॉवर गोलंदाजी करताना पाहायला मिळेल का. नेहमीच फलंदाजांचं प्राधान्य क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहिलेलं आहे, पण आता पवारने जर हा सामना खुला केला, आपल्या संघाच्या नावावर केला, तर पवार या गोलंदाजाची नक्कीच दखल घेतली जाईल. पण मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन अजूनही पाय रोवून आहे. श्रीकांत खुणे. श्रीकांतला अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. 6 चेंडू 13ची गरज. फ्लाय स्लिप, गली, डीप कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन. बॉलला राईज मिळालाय आणि यस, पंचांनी उंचीचा दाखला घेतलेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आता पुढचा बॉल असा बाउन्सर आला तर मग नो बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येईल. सुरुवात थोडीशी चाचपडत झालेली आहे, पण अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी. या शेवटच्या षटकातला 6 चेंडू, आवश्यकता आहे 12 धावांची. स्ट्रायकर एंडला श्रीकांत. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार कुणाल पवार. पवारची पॉवर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. कुठल्यांदा बॉल पिच केलाय, टॉसअप होतोय, कॉन्क्रीटची विकेट आहे. या गोष्टी खूप लक्षात घेण्यासारख्या आहेत. खेळपट्टीचा व्यवस्थित वापर, गोलंदाजीचं व्यवस्थित नियोजन आता कुठेतरी कुणाल पवारचं पाहायला मिळालंय. 5 चेंडूंचा खेळ बाकी, आवश्यकता 12 धावांची. एका बाजूला बॅटल रंगते कुणाल वर्सेस श्रीकांत. यावेळेस श्रीकांतला हा फटका जरूर खेळलाय कव्हरला, पण बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि हा षटकार खूप काही सांगून घेत जातोय. सामना खिशात टाकणारा षटकार आहे का. सिक्सर. 4 चेंडू 6 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाही, पण हा षटकार तन्मय 11 साठी खूप महत्वाचा होता, जो योग्य त्या वेळी आलेला आहे. जेव्हा वाढते टेन्शन तेव्हा द्यावं लागतं कॉन्ट्रीब्युशन. ते कॉन्ट्रीब्युशन श्रीकांतने तर दिलंय, कुणाल देईल का पाहूया. 4-6.
खोलवर टप्प्याचा बॉल बॅकलिपला खाली घेतलं, ड्राईव्ह केलं बॉलला, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला पोचेल बॉलवर, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, डेंजर एंडला आहे श्री आणि पाहूया त्या ठिकाणी डिसिजन काय येतंय. बॅटर सेफ आहे की नाही, फलंदाज बाद, आउट. 3 चेंडू आवश्यकता 5ची, 3 चेंडू 5 धावांची गरज. मग आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण मॅनोदम्याच्या पुरस्काराचं वितरण करणार आहोत. तर मॅनोदम्याचा पुरस्कार जातोय आदित्यला. चला आदित्य या. मॅनोदम्याचा पुरस्कार 22 धावांचं योगदान ज्यांनी धावांना चेस करण्यासाठी दिलेलं आहे. तर